स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। आज MST CET कॅप राऊंड चा जो अलॉटमेंट कॅप राऊंड 3चा जे अलॉटमेंट आहे ते आज लागलेले आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड झालेलं नाही। तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांच्यासाठी एकदम सविस्तर हा व्हिडिओ राहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करायचं आहे। आणि जर तुम्हाला तुमची पर्सेंटेजनुसार कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल, कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवता येत नसेल कट ऑफ वाईज, तर तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप बॉट घेऊन आलेलो आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेसवरती क्लिक करून सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राऊंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील। PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील। या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राऊंड साठी बनवून ठेवायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, सगळ्यात पहिले या ठिकाणी आपण एक PPTच्या माध्यमातून समजून घेऊया की कॅप राऊंड 3 अलॉटमेंट जी आहे ती पहिल्या 6 म्हणजे आता पहा, पहिल्या 6 कॉलेज जे आहेत पैकी कुठल्याही कॉलेजला नंबर लागला असेल तर ऑटो फ्रीज होते। हे तुम्हाला माहिती आहे, 2 3 2 4 6 याचा रेशो होता। पहिल्या राऊंडमध्ये 2, दुसऱ्या राऊंडमध्ये 4, तिसऱ्या राऊंडमध्ये 6 असा रेशो होता। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या म्हणजे तुमच्या लिस्टमध्ये पहिल्या 6 कॉलेजपैकी तुमचं कोणतंही कॉलेज लागलं असेल त्यापैकी, तर म्हणजे अलॉट झालं असेल तर तुमचं ते काय होतं, ऑटो फ्रीज होऊन जातं विद्यार्थी मित्रांनो। आणि जर नसेल लागलं पहिल्या 6 पैकी तर तुम्ही काय करू शकता, 6 पैकी नसेल लागलं तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडू शकता, तुम्हाला फ्रीज करायचं ऑप्शन आहे। आणि जर कोणतंच लागलं नाही तर तुम्हाला स्ट्रॅटेजी म्हणून तुम्हाला माहिती आहे की कॅप राऊंड 4 तुमच्यासाठी अवेलेबल आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आता की ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेज म्हणजे अलाउड झालं किंवा झालंच नाही त्यांच्यासाठी पण या ठिकाणी मी सांगणार आहे। तर पहा, ज्यांचं कॉलेज अलाउड झालं आहे त्यांनी सेल्फ फ्रीज करून घ्या जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल। कॉलेज जर आवडलं तर सेल्फ फ्रीज करून घ्या, जेणेकरून तुमचं ते कॉलेज कुठेही म्हणजे सेफ राहील। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आता ॲडमिशन करून घ्यायचं असेल, ते कॉलेज आवडलं असेल की तुम्हाला चांगल्या कॉलेजला नंबर लागला आहे, तर तुम्ही काय करू शकता की सेल्फ फ्रीज हे ऑप्शन दाबू शकता। त्यानंतर आहे बेटरमेंट करू शकता। ज्या विद्यार्थ्यांचं पहिल्या 6 पैकी कॉलेज लागलं नाही तर ते विद्यार्थी बेटरमेंटचं ऑप्शन त्यांना अवेलेबल आहे त्यांच्या लेटरमध्ये, तर ते ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुम्ही बेटरमेंट म्हणजे 4 राऊंडला जाऊ शकता। किंवा ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही ते देखील विद्यार्थी 4थ्या राऊंडला जाऊ शकतात। आता असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा पहिल्याला नाही, दुसऱ्याला नाही, तिसऱ्याला नाही आणि 4थ्याला लागणार आहे की नाही याची शक्यता नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी मला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे, जेणेकरून तुमची कॉलेज लिस्ट बनवताना चुकत आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंट असताना सुद्धा त्यांचा नंबर लागत नाही आहे, तर त्यांची चूक एकच होत आहे, कॉलेज लिस्ट त्यांना व्यवस्थित बनवता येत नाही। तर ती कॉलेज लिस्ट कशी बनवायची म्हणजे बऱ्याच जणांना काहीच कळत नाही, तर त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअप नंबरला, तुम्हाला आपली टीम काय करून देईल की सांगेल की कशी कॉलेज लिस्ट बनवायची। आणि कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी तुम्हाला आपण एक शॉर्ट हँड लिस्ट देत असतो, ती सुद्धा लिस्ट तुम्हाला घ्यायची असेल तर लवकरच जा आणि त्या नंबरला मेसेज करा। ठीक आहे, तुम्हाला शेवटी मी सांगतो त्याची सविस्तर माहिती, पण आता तुम्हाला सांगतो की पहा, ज्या विद्यार्थ्यांचा 4थ्या राऊंडला पण नंबर लागलेला नाही अशांनी घाबरायचं कारण नाही, लागेल तुमचा नंबर 100%। आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे तिसऱ्या राऊंडला लागलेला आहे त्यांनी सेल्फ फ्रीज करू शकता जर तुम्हाला आवडलं असेल कॉलेज, किंवा बेटरमेंटचं ऑप्शन निवडू शकता। माझं म्हणणं आहे की बेटरमेंटची स्ट्रॅटेजी वापरा, कारण की तुमचं तिसऱ्या राऊंडचं कॉलेज तर सेफ राहणारच आहे, पण तुम्ही बेटरमेंटची हे वापरा। आणि बरेच विद्यार्थी काय करतात, आता एकच राऊंड राहिला आहे, कशाला बेटरमेंट सेल्फ फ्रीज करून टाकू, मग याचा फायदा ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागला नाही त्यांना पण होतो, म्हणजे सगळ्यांचा या ठिकाणी फायदा होतो। अशा पद्धतीने हे 4 राऊंड केलेले आहेत आणि मागच्या वेळेसपर्यंत 3च राऊंड होते, त्यानंतर स्पॉट राऊंड व्हायचा, आता 4 राऊंड नंतर स्पॉट राऊंड आहे। ज्या विद्यार्थ्यांचा 4थ्या राऊंडला देखील लागला नाही त्यांना स्पॉट राऊंड ऑप्शन असतं, ते स्पॉट राऊंडला तुमचा नंबर 100% लागून जाईल जर तुमचा 4थ्याला लागणार नाही। पण 4थ्याला
लागून टाका विद्यार्थी मित्रांनो, कारण की चौथ्याला नाही लागला, आता कॉलेज चालू होईल तुमचं, भरपूर तुम्हाला परत तुमचं ॲडमिशन सेल्फ फ्रीज करायला, सेल्फ फ्रीज तर ॲटोमॅटिक होतं ते लागल्यानंतर, पण त्या ठिकाणी जा, तुमचं डॉक्युमेंट्स जमा करा, तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा, याच्यात तुमचा वेळ जातो विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून तुम्ही काय करू शकता, स्पॉट राऊंडला न करता राऊंडमध्ये 4 राऊंडमध्ये तुमचा नंबर लागून जाईल. ठीक आहे. आता तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनायची आहे. कॉलेज लिस्ट बरेच जण म्हणतात आम्हाला बनवता येत नाही, आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येतात इतके मार्क्स आहेत. तर तुमच्यासाठी मी काय घेऊन आलेलो आहे, कॉलेज लिस्ट घेऊन आलेलो आहे. पर्सनलाइज म्हणजेच कशी पर्सनलाइज तर नाही, पण शॉर्ट हँडसाठी मी कॉलेज लिस्ट घेऊन आलेलो आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतील शॉर्ट हँड लिस्टचं काय करायचं आम्हाला, तर त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचे कट ऑफ म्हणजेच तो कॉलेज कोड जो असेल तो मिळतो, कॉलेज कट ऑफ मिळतं, कॉलेजचं लोकेशन मिळतं, कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे ही संपूर्ण माहिती मिळते. आणि ते कॉलेज टियर 1, 2, 3 कोणतं कॉलेजचं आहे हे तुम्हाला मी त्या लिस्टमध्ये समजून जातं. त्यामुळे लिस्ट घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सांगतो पहा. 4th राऊंडसाठी अशी बनवा कॉलेज लिस्ट, नाहीतर परत नंबर लागणार नाही, ही चूक करू नका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. कॉलेज लिस्ट ऑफर आहे, फक्त 99 रुपयामध्ये कॉलेज लिस्ट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, तर मोबाईल नंबरला मला मेसेज करा तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज लिस्ट पाहिजे म्हणून, आणि कॉलेज लिस्ट घेऊन टाका. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, आणि जर तुम्ही ही 99 रुपयाची कॉलेज लिस्ट घेतली तर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जातं, जेणेकरून तुमच्या 4थ्या राऊंडचा नंबर फिक्स लागून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, वेळ घालू नका, 99ची कॉलेज लिस्ट घेऊन टाका, आत्ता जा आणि मेसेज करून टाका. 99 रुपये कुठेही जातात आपले, तर ही कॉलेज लिस्ट तुम्हाला शॉर्ट हँडसाठी उपयोगी राहील. कॉलेजचे नेम वगैरे याच्यात संपूर्ण माहिती एक फिक्समध्ये दिलेली आहे. तर लवकर जा त्या ठिकाणी कॉलेज लिस्टसाठी मेसेज करा. तुमच्या मित्रांना देखील सांगा ज्यांचा नंबर लागला नाही, किंवा ज्यांनी बेटरमेंट करायची त्यांनी देखील ही लिस्ट घ्या. आणि ज्यांचा लागला आहे पहिल्या 7 ॲटो फ्रीज त्यांना घ्यायची गरज नाही, पण ज्यांचा लागला नाही किंवा ज्यांना बेटरमेंट करायचे त्यांनी ही कॉलेज लिस्ट 100% घेतली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि त्याचबरोबर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.